गव्हाचं पीठ 3 वेळा चाळून, थोडं तेल आणि मीठ घालून चांगलं मऊ मळून घ्यायचं. तेलाचा हात लावून असं चांगलं आपटून घ्यायचं, हे मला माझ्या आईने शिकवलंय. त्यानंतर तेल लावून झाकून ठेवून द्यायचं. डाळ मी सकाळीच शिजवली होती. यातलं अळणी पाणी बाजूला काढूया, ज्याची आपण कटाची आमटी करणार आहे. पुरण आपला शिजायला ठेवण्यासाठी मी 1 वाटी डाळीसाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आपलं पुरण तयार होतंय तोपर्यंत आपण कटाच्या आमटीचा मसाला बनवूया. पुरण आता इथं चांगला तयार झालाय. त्यात मी वेलची आणि सुंठपूड घातली. कटाची आमटी करायला बघा भांड्यात 4 चमचे तेल घेतलं, जिरं मोहरीची फोडणी केली, थोडं कढीपत्ता, लसूण फोडणीला टाकला, वरून मसाला टाकला, लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि अळणी टाकलं. आता पुरण बनवूया. पुरण गरम गरम असतानाच बनवायचं आणि हे पुरणाचं धुतलेलं पाणी जे आहे ते आमटीत टाकायचं. त्यानं त्याला अगदी गोड तिखट अशी छान चव येते. आता पोळ्या बनवायला घेतल्या. पोळ्या अगदी अलवार लाटायच्या. गव्हाचं पीठ आहे त्यामुळे थोड्या थोड्याशा अशा फुटत होत्या. पण नशिबाने फुगल्या त्या. म्हणून मी ना पोळीचा व्लॉग बनवत नाही. पण बघा जमल्या का?